नमस्कार. डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते. माजी विद्यार्थी संघ प्रत्येक शाळेने स्थापन करायला सांगितलेलं आहे शासनाने. तर माजी विद्यार्थी संघाची माहिती आपल्याला ऑनलाईन नोंदणी करायची आहे की कसं त्याचं रजिस्ट्रेशन करायचं, त्याच्या समितीची माहिती कशी भरायची तिथे, आणि ज्या समितीने म्हणजे त्या समितीने जे काही शाळेसाठी कार्य केलेलं आहे, काही दान दिलं असेल पैशांच्या स्वरूपात किंवा इतर गोष्टींच्या स्वरूपात, तर त्याची सगळी नोंद तिथे करायची आहे. तर आज आपण त्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत. सर्वप्रथम गुगलला किंवा क्रोम ब्राउझरला तुम्ही सर्च करा. एज्युकेशन महाराष्ट्र केलं तरी सरलची लाईन तिथे येतं, सरलची पोर्टल तिथे येतं आणि ते ओपन होतं लगेच. तर इथे हे जे काळी पट्टी दिसते आहे, तर त्या काळ्या पट्टीवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला विभागीय लिंक म्हणून येईल. तर त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. इथे हे बघा, विभागीय लिंकवर मी क्लिक करते. थांबा, मी तुम्हाला दाखवते इथे. तर खूप बारीक आहे ते, त्यामुळे दिसत नाही. तर हे बघा, इथे जे तिसऱ्या नंबरचं ऑप्शन आलं आहे विभागीय लिंकवर क्लिक केलेलं आहे. त्याच्यामधलं जे स्कूल पोर्टल आहे त्याला आपण ओपन करा. मी स्टेप बाय स्टेप सांगते आहे. काही ठिकाणी लिंक दिल्या जातात, त्या लिंकला तुम्ही क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही याच्यावरती या पेजवर येता आणि मग इथे आपला पासवर्ड आणि जे काही शाळेचा UDAS नंबर टाकून आपण लॉग इन व्हायचं आहे, कॅप्चा वगैरे टाकून. तर ही प्रोसेस सगळ्यांना आता माहीत झाली आहे, कारण बरीचशी ऑनलाईन कामं आपण सगळेजण करत आहोत. लॉग इन झाल्यावर आपल्यापुढे असा काहीसा इंटरफेस येतो. इथे सगळ्यात वरती पिवळ्या पट्टीमध्ये जे दिलेलं आहे, तुम्हाला झूम करून दाखवते मी. तर हे बघा, इथे माजी विद्यार्थी संघ इथे हे दिसते टॅब. हिला आपण ओपन केली की त्याच्यामध्ये 3 ऑप्शन आपल्याला दिसतात. एक रजिस्ट्रेशनचा, दुसरा समितीच्या माहितीचा आणि तिसरा. तर त्यातला आपण पहिला रजिस्ट्रेशनचा भाग पाहूया. तर असा काहीसा इंटरफेस आपल्या पुढे येतो आणि याच्यामध्ये बघा इथे दिलेले आहेत मुद्दे. माजी विद्यार्थी संघ माहिती फॉर्म, त्याच्यामध्ये आपला जिल्हा, तालुका, शाळेचं नाव वगैरे येतं आणि इथे खाली हिरव्या पट्टीमध्ये बघा विद्यार्थ्याचं नाव, त्याची इयत्ता आणि कोणत्या वर्षी तो कितवी झाला, म्हणजे 10वी 12वी झाला असेल तर कोणत्या वर्षी झाला ते वर्ष पण इथे आपल्याला, म्हणजे आधी कच्ची माहिती करून ठेवायची समोर आपल्या, की किती सदस्य आहे, किती शिकले आहेत, म्हणजे त्यांची शेवटची इयत्ता कोणती होती आणि मग ते कोणत्या वर्षी झाले आहेत. शिवाय त्यांचं नोकरी आहे की कामधंदा व्यवसाय आहे काही, सध्या वास्तव्याचे ठिकाण आणि मोबाईल नंबर, आणि मग लास्टला हे निळ्या रंगाचं प्लसचं बटन दिसते आहे. तर हे प्लसचं बटन दाबलं की पुन्हा जो दुसरा कॅन्डिडेट आहे तर त्याच्या नावाची पट्टी, म्हणजे त्याचं नाव फिलअप करण्यासाठी तुमच्यासमोर जागा येईल. हे बघा, इथे मी 2 जणांचं केलेलं आहे, पण या दुसऱ्याचं पुढे लाल रंगाचं बटन आलं आहे, त्याला जर मी क्लिक केलं तर ते सगळंच उडून जातं. त्यामुळे डायरेक्ट सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर हे दोन्ही नावं खाली आपल्याला शो होतात. ते मी इथे तुम्हाला दाखवते. बघा, इथे खाली बघा माझे नावं शो झालेले आहेत. इथे खाली दोन्ही नावं आलेली आहेत ती. आणि आता म्हणजे दोन दोन नावं भरायची. 2 नावं लिहिली की सबमिट करायची, 2 नावं लिहिली की सबमिट करायची. तर माझी इथे सगळी नावं भरून झालेली आहेत आणि मी आता पुन्हा वरच्या त्या माजी विद्यार्थी संघाच्या टॅबवरती जाणार आहे आणि तिथला दुसरा ऑप्शन म्हणजे समितीची माहिती हा चॉईस करणार आहे आणि मग आपण समितीची माहिती भरूया. आपल्यापुढे दुसरं पेज येईल. ही बघा, इथे वरती टॅब आहे पुन्हा माजी विद्यार्थी संघ, त्याला क्लिक करूया आपण आणि त्याच्यामध्ये सेकंड ऑप्शन जो आहे समितीची माहिती भरायची, त्याला आपण क्लिक करूया. केल्यानंतर आपल्यापुढे असा काहीसा इंटरफेस येईल आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला तिथे माहिती भरत जायची आहे. आता जर तुम्ही मोबाईलवरून ही माहिती भरत असाल तर याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे, कारण मी हैराण झाली होती मोबाईलवरून हे भरता आणि ते नक्की काय आहे ते होतच नव्हतं सबमिट. तर ते मी कसं केलं ते मी तुम्हाला सांगते, व्हिडिओ पूर्ण बघा. याच्यामध्ये सगळ्यात प्रथम दिलं आहे की माजी विद्यार्थी संघाची स्थापना कधी झाली होती, त्याची तारीख आपल्याला तिथे द्यायची आहे, ज्या दिवशी तुम्ही केला असेल तो स्थापन त्या दिवशीची. त्यानंतर विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता का,
तो कधी आयोजित केला होता त्याचे दिनांक पण द्यायचे आणि पुढे तो दुसरा मुद्दा आहे की त्या मेळाव्याला किती लोक उपस्थित होते ते पण आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सल्लागार सगळ्यांचीच आपल्याला व्यवस्थित नावं लिहून द्यायची आहेत आणि फोन नंबर वगैरे द्यायचा आहे. तुम्ही मोबाईल नंबर टाकला की ऑटोमॅटिक त्या व्यक्तीचं नाव लगेच दुसऱ्या रकान्यामध्ये तुम्हाला शो होईल. इथे ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर खाली जे आहे बघा इथे, तर तिथे तुम्हाला PDF अपलोड करायची आहे. ती फक्त 1 MB पर्यंतच असली पाहिजे, त्याच्यावर गेली की तिथे अपलोड ती होत नाही. तर ती कशाची, तर त्या मेळाव्याचे फोटो वगैरे तुमच्याकडे असतील माझे विद्यार्थी संघाचे, तर त्याच्यासाठी जो कार्यक्रम राबवला त्याचे, तर तिथे ती अपलोड करून सबमिट बटन क्लिक करायचं. आणि बघा इथे मला काय मेसेज येतो आहे, तो मेसेज असा आहे की कृपया सल्लागार सदस्यांपैकी किमान एका सदस्याचे नाव व मोबाईल क्रमांक भरा. आता मी ते ओके करून मी म्हणायची की सगळे सदस्यांची नावं तर मी व्यवस्थित भरलेली आहे आणि पुन्हा पुन्हा भरली, 2-4 वेळा भरली की चला भाऊ काही एरर असेल, टेक्निकल एरर येत असेल, पण कितीही वेळा मी भरली तरी ती भरली जातच नव्हती. हा एकच मेसेज मला खूप सतावत होता. त्यामुळे मी माझ्या घरी असलेल्या लॅपटॉपवर हे करून बघितलं की कदाचित आपण बघू याच्यावर पण होतं का, आणि मग तिथे माझा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झाला. तो कसा ते मी तुम्हाला दाखवते. हा मुद्दा नीट बघा, हा सदस्यांच्या माहितीचा मुद्दा आहे. तर इथे बघा की हे जे 4 दिलेले आहेत, तुम्ही 4ही याच्यात मोबाईल नंबर वगैरे भरला ना तरी सबमिशन नाही होत होतं तिथे. तर त्याचं कारण असं आहे की हे जे छोटे छोटे इथे जे रकाने दिसत आहेत आपल्याला, तर हे छोटे छोटे रकाने जे आहे तिथे आपल्याला माहिती भरायची आहे, पण ती मोबाईलवर भरली जात नव्हती, ते ओपनसुद्धा होत नव्हतं. मग मी आता लॅपटॉपवरचं सीन तुम्हाला दाखवत आहे की हे बघा इथे हे ते 4 मुद्दे आहेत आणि बघा इथे काय लिहिलेलं आहे, नाव दिसलं, ते नाव तिथे आपल्याला क्लिक करून त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. त्याचा नंबर तर आपल्याला पुढे दिसतो आहे पण त्याचं नाव मोबाईलमध्ये येत नव्हतं, तो ऑप्शन म्हणजे तिथे क्लिक केल्यावर काही येत नव्हतं. इथे मात्र नाव हा ऑप्शन येतो आहे आणि तिथे आपल्याला लिहायचं आहे. तर नाव लिहिल्यानंतर मग ते सबमिट झालं. असाच आणि याच्यासारखा दुसरा काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर एकदा लॅपटॉपवर करून बघा आणि तो सॉर्ट आऊट नक्की होईल. आशा करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.